दादा नमस्ते, तुमचं नाव गाव पत्ता आमच्या शेतकऱ्यांना सांगा. नमस्कार, माझं नाव वीरेंद्र रूपरावजी महानूर, विदर्भ, जिल्हा यवतमाळ, राहणार नांदुरा, तालुका बाबुळगाव. आणि मी इथे हनुमान डेअरी फार्मला अटॅच झालो. मी अटॅच झाल्यानंतर मला यांनी माहिती जी दिली त्या माहितीनुसार मी इथून म्हशी खरेदी केल्या. आता काल तुम्ही इथं आमच्या गोट्यावरती आला, तुम्हाला म्हशी भरपूर बघायला मिळाल्या का? हा, म्हशी भरपूर मला बघायला मिळाल्या. माझं पूर्ण समाधान झालेलं आहे आणि त्या म्हशीमधून मी म्हशी सिलेक्ट केल्या. आता काल संध्याकाळी आम्ही तुम्हाला जी दूध बोललो तेवढं दूध दिली का म्हशी? हा, मला तुम्ही यांनी सांगितल्याप्रमाणे मला म्हशीचं दूध पूर्ण मिळालं आणि त्याच्यानंतर आम्ही हातानं दूध काढून घेतलेलं आहे. तुम्हाला आम्ही काल म्हटलं की बाबा मशीनवरती म्हशी चांगल्या समाधान दूध देतात, तर तुम्ही काल कोल्हापूरला गेला आणि एक विश्वासानं मशीन नवी घेऊन आला. मशीन घेऊन आला आणि आज आपण सकाळी आता मिल्किंग मशीनवर ह्या म्हशी लावल्या. तर काय म्हशी अगदी गाईगत शांत राहिल्या काय? हो, काय म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही मशीनवर मशीन घेतली इथून कोल्हापूरवरनं मशीन घेतल्यानंतर म्हशीचं पहिल्यांदा तुम्ही हातानं दूध काढून दिलं. तीच क्वांटिटी आम्हाला मशीनवर सुद्धा मिळाली आणि आमचं पूर्ण समाधान झालेलं आहे. तुम्ही सगळी समाधानी आहात? हा, समाधानी आम्ही पूर्ण. तुमच्या नांदेड किंवा तिकडले लोक तेवढ्या भागातून लोक येतात, हा, ते एक 600-700 किलोमीटर लोक जे एवढ्या अंतरावर येतात, तर त्यांना तुम्ही काय विश्वास देऊ शकता? ही कोल्हापूरातली लोक कशी आहेत किंवा काय फसवे वाटते, समाधान वाटतात? तुम्हाला राहण्या जेवण्याचा इथे व्यवस्था झाली का नाही? पूर्ण आमची राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था सर्व पाटील सरांकडूनच झालेली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पलीकडे पूर्ण आमचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे जास्त सांगण्याची काही गरज नाही आहे. विदर्भातल्या लोकांना किती लांबून जरी आले तर तुमचा आदर सत्कार होतो. इथे आदर सत्कार झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण समाधान मिळतं आणि म्हशीची जी इथे क्वालिटी आहे ती एकदम उत्तम प्रकारची आहे. ओके, नमस्ते. नमस्कार. जलते रहे हर मास भी तुझसे ठंडक पड़ी.